जाऊया पण बसा, जेव बसा. बस बस तू बस. थांबा. तुझा काय आता? विनय, पूर्वा, पाहुणचारा केलास, पण ह्यो पाहुणचार जीवावर बेतत. हैसर जेवा नको. वचे काय आया? अरे तुम्ही बसले नाही जेवायला? मी ना लोणचं देते, वाढते तिकडे. हा काय झालं? सगळे शांत काय? पूर्वा ये ना, बस जेवायला. विनय तू लाजतोय ना? काय नाही, ये पूर्वा, ये जेवायला, ये लवकर ये. काकी अगं पण काय झालं? कावेरी, त्यांनी हैसर नाही जेवणाच बरा गो. काय? वय पण असं का? काय झालंय? काय होईल त्याची कल्पना करूक नको. आणि जा होईल त्या जीवावर बेतणारा होईल. काय बोलताय तुम्ही? पूर्वा, विनय तुम्ही ऐकू नका. तुम्ही या जेवायला बसा. ये कावेरी, थांब गो. अम्मा, पूर्वा मायरी आली आहे, जेवायला नको का? आणि विनय पहिल्यांदा जेवायला आलाय आपल्याकडे. सगळा मान्य, पण ह्यो हट्ट आणा तो सोड कावेरी. हे हट्ट मी लग्नासाठी पण केला होता. काय झालं? लग्न झालं ना? तुम्ही तर सांगितलं होतं की खूप प्रॉब्लेम्स येणार आहे. काय ते दोघी तुमच्या समोर उभे आहेत आणि जोडीने तुमचा पाय पण पडला. तेव्हा काय झालं नाही ना, तर आता पण काय नाही होणार आहे. त्यावेळेस संकट टळला, पण यावेळेस पण टळत असा नाही ना. काही संकट येणार नाहीये. तुम्ही सगळे आता ते जेवून न जेवून गेले ना, तर तुम्ही सगळ्यांना वाईट वाटणार आहे, मी सांगते. अभि तू शांत काय? तू बोल ना. कावेरी, ती सांगते म्हणजे काहीतरी. अभि तुला पण पटतोय हे काय बोलते? माका या पटना नाया, सकाळपासून राब राब राबतोय मी. माझा चेडूला ते का सगळं आवडीचा वया वया आता करतोय, आणि तू सांगता जेवण नको? जावं इलो माझो. हो, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. बरा दिसता काय या? सरिता, तिका काहीतरी संकेत. कसलो संकेत आणि कसला काय? मी या खपवून घेणार नाही. मी गप बसणार नाही. परत माझा पार कधी येत काय माहिती. आणि असाच पळत्रवला ते येणार काय आपल्याकडे? आई येई ना ग मी परत. तू गप बस. तुका काय कळता? गप रव तू. म्हणजे यशाची परीक्षा घ्यायची? अम्मा असं काय नाही होणार. अगो, आता तर आपला पोर नाही, हा परक्याचा असा. ते का काय झाला म्हणजे? मग काय बोलतायत? पूर्वाचं लग्न झाला म्हणजे ती दुसऱ्या घरची झाली. आपली असते ना ती, नातं नाही तुटत, फक्त घर बदलतो. आणि इथून गेलं तरी तिकडे घरच्या लोकांच्या आठवणीत तिच्या डोळ्यात पाणी येणार ना मग. आणि मी, तुम्ही, सरिता वहिनी, आपण सगळे या घरात आपलं त्या घर सोडून आलेत ना. तर वेगळे झाले का? नातं तुटलं का? असं नाही होत ना मग. आणि पूर्वा, आता त्यांची जबाबदारी असली ना, तरी मी पूर्वाक जेवल्याशिवाय पाठवणार. सरिता, काय बोला नको. सगळीजण ऐकून घेतात म्हणून तू काय बोलशील?
त्या ब माझा चेडू इलेला मी त्याका जेवल्याशिवाय पाठवणार नाही. एक मिनिट. मी काही बोलू का? आई, कावेरी काकी ह्या म्हणताय तर यात काहीतरी तथ्य असणार. विनय, हो, म्हणजे यांचं ऐकून मी बोलत नाहीये. खर तर इथे येताना माझ्या बाबांनी इथे जेवण न करण्याची सूचना दिली होती आम्हा दोघांना. यामागे काहीतरी कारण असेलच ना. विनय, काय नाही होणार आहे. कावेरी उगाच आपण हट्ट नको धरायला. थांब. अभि, काय नाही होणार आहे. पूर्व, तू विनयला सांग ना, लग्न झालं ना, काय नाही झालं, काय नाही होणार. अम्मा, सगळं छान होणार. खरंच. पूर्व, तू जेवून घे, काय नाही होणार. खरंच माझ्यावर विश्वास ठेव ना. चल ये बसून घे, जेव, काय नाही होणार. काकी, काकी तू शांत हो ना. अगं आम्ही येऊ परत. ठीक आहे, मला वाटतं की आता आम्ही निघायला हवं. विनय सॉरी. नाही नाही अभिताभ, यात कुणाची काहीही चूक नाहीये. आणि आता लाडका जावई झालोय मी नायकांचा. दरवेळेस उपाशी नाही जाणार. येतो. चल. आता परत कधी येशील गो? बाय गो, आनंदात रह आणि आमची काळजी करू नको. सरिता, रडू नकोस ग. अगं फार लांब आहे का ती? तुला जावंसं वाटलं ना तर तू दत्ताला सरळ येऊन सांग मला नेऊन सोडा म्हणून, नाही तर जेवण मिळणार नाही. आणि पूर्वा, काय काळजी करायची नाही. घर आपलंच असा. कधी आठवण येईल ताबडतोब निघून यायचं. पाहुण्यानो बाबा, नाही आमच्या केडवाक सांभाळा. बाबा तुम्ही काळजी करू नका. काही त्रास होणार नाहीये तिला. अभि, तिला वाचव. अभि, तिला वाचव. कुमुदिनी फास देते. अभि, तिकडे ना झाडावर ती फास घेते. तिकडे ती जाणार आहे. अभि, तिनं तिला मी समजावलं. ती माझं काकी, पूर्वा, रडायचं नाही. आता तू पुढच्या वेळी आली ना तर असं उपाशी पोट मी जायलाच देणार नाहीये तुला. एक मिनिट थांब. याचा काय रवला आता? अगं काकी पुतणीपेक्षा मैत्रिणी आहेत त्या. काहीतरी राहिलं असेल त्यांचं. नाही सावकाश जा. हा बाय करून चाललं आणि पोस्टवर फोन कर. हो. पूर्वा, हे घे साखर. असंच नको जाऊ. सगळी जण इसरली पण कावेरीन लक्षात ठेवल्या. मग आता काय त्याचं कौतुक सुरू करतं? हो, कौतुक करण्यासारखाच असा आता. चला, हीच ती वेळ. येतो.
असे काय बघतास? बच्चे चुकतस, लई चुकतस. चुकलास तर तुम्ही जिथे जागतेपणी जे चुका केलास तेच आता पण करूक बघितलास. निसर्गाचो नियम असा, त्याच्या वाकड्यात जाऊन स्वतःच्या इच्छांमध्ये अडकलास. काय झाला? जीव गेलो, पण मोहमायामध्ये अडकलास. काय गावला? काय नाही. काय गावात? काय नाही. कारण कायव झाला तरी तुम्ही जा ठरवलास ता मी होऊ देणार नाही. नवीन झाडा शोधत होतास, गेली ती. आता काय करशाल? का जिंकलंस असा वाटला, पण तू जा करून ठेवलंस त्याच्यापायी कावेरीचा विश्वास अधिक गमावलंस. याच कावेरी तुका बाहेर काढे फैसून. कावेरी, अभि प्लीज मला समजवायला येऊ नको. हे खूप चुकीचं होतंय. पूर्वा आणि विनय बच्ची काकीचं ऐकून उपाशी गेले ते. मला अजिबात नाही आवडलं हे. तू जरा दुसऱ्या बाजूने पण विचार कर ना. वच्ची काकीची एकटीची चूक आहे का? पूर्वाचे सासरे पण तिला म्हणाले की ह्या घरात येऊन जेवू नको, म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना. तरी आपण जर आग्रह केला तर. आग्रह म्हणजे? घरातली मुलगी आहे ती, आग्रह पण नाही करायचं का? उपाशी गेली ती, कसं वाटतं ते? दत्ता दादानी वहिनीला किती वाईट वाटलं असेल. तिच्यासाठी काय काय केलं होतं, तिच्या आवडीचं सगळं काय बनवलं होतं, पण काय झालं? वच्ची काकी ते बोली त्याचं जास्त महत्व आहे ना. अरे हे बघ, वच्ची काकी जसं वागते ना, खूप त्रास होतोय मला भी. आणि याबद्दल तुम्ही काही नाही बोलणार आहे ना, तर मी बोलणार आहे, बघ तू. अरे कावेरी, कावेरी. वच्ची काकी, तुम्ही सगळं का करताय? काय मिळणार आहे तुम्हाला? कावेरी चल बाहेरचं. नाही अभि, मला यांचं वागणं आवडत नाहीये. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे यांच्याकडून. उत्तर की जाब? हे बघ वच्ची काकी, पूर्वा न जेवता घरातून गेले ना, याचं वाईट वाटलंय. एवढंच. एवढंच नाहीये. मला कळत नाहीये यांचा प्रॉब्लेम काय आहे. अम्मा, तुम्ही का घेऊन आला यांना? की घरी सगळं छान झालं पाहिजे. माझ्या वागण्यामुळे सगळ्यांना त्रास होता, मलाही त्याचा त्रास होत होता, म्हणून यांना घेऊन आले. पण यांनी काय केलं? सगळं तर तसंच आहे. मला माफ करा, मला तुमच्या विद्याला दोष नाही द्यायचा आहे, पण घरात चांगलं काय झालंय? काहीच नाही. उलट अजून प्रॉब्लेम्स येतात, अजून अडचणी येतात तुमच्यामुळे. पूर्वा जर जेवून गेली असती तर काय झालं असता? त्याची कल्पना नाही का? मला नाहीये, पण तुम्हाला कल्पना आहे ना. तुम्ही उपाय केला पाहिजे होता, पण तुम्ही काय केला? विनय आणि पूर्वाला जेवायचं नाही म्हणून स्वतःची जबाबदारीतून हात झटकली. घरची मुलगी ना उपाशी गेली, तिला त्रास झालाय, पण ते त्रास ना तुम्हाला नाही कळणार आहे. ते फक्त तिच्या आईला कळणार, सरिता वहिनीला कळणार, तिच्या बाबांना कळणार. आम्ही ना तिच्यावर प्रेम करतो, आम्हाला झालाय त्रास, पण तुम्हाला त्याचा काय? कावेरी, हा, तुम्हाला सगळ्यांना वाटतं ना मला वेड लागलाय. नाही, माझ्या या अवस्थेच्या मागच्या कारण ना ही बाई आहे, हिच्यामुळे सगळं झालंय. सगळ्यांना वाटतं की ही सगळं काय करणार, ही काहीच नाही करणार आहे. अगं कावेरी, काय बोलतेस तू? अभिरामा, या ता बोलत नाही. त्याचो बोलवतो धनी वेगळोच असा. मैत्रिणीचो प्रभाव असा ना, असं लगेच कसं कमी होय? मी ना कोणाचं ऐकत नाहीये. मला जे वाटतं ना मी तेच बोलते. मला ना माझ्या माणसाला कोणी बोलला ना मला बघवत नाहीये. पूर्वा जशी गेलीये ना ते मला बघवत नाहीये. पण तुम्हाला ते नाही कळणार. तुम्ही एकटा राहतात ना. हा, कोणाशी बोललं नाही, कोणावर जीव लावला नाही, प्रेम माया नाता ते तुम्हाला काही माहितीच नाही. तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार, म्हणून तर तुम्ही एकटा राहतात. कावेरी, अम्मा एक शब्द बोला नको. चल अम्मा, चल हैसून चल. अम्मा मी चल हैसून. अम्मा, अम्मा माझं ऐकून तरी घ्या. काय बोला नको. हाय सर, उभा राहू. मला काही झाला नाहीये, मला फक्त राग आलाय. कावेरी, तू असा नाही होतस. तू सगळ्यांका सांभाळून घेतीलस, सगळ्यांची मना जपतीलस. आणि आता ह्या काय करतस ना, काय कळतं का तुका?
मला ना सगळं कळतंय. मला ना काही झालं नाहीये. जे काय होतं ना ते बच्ची काकीमुळे होतंय. काय चाललंय या घरात? सगळ्या जणांना खूळ लागलेला या घरात. एखाद्या रोगासारखा ना खूळ पसरत या घरात. आता या जवान सगळा असाच पडू ना. कोणच जेवला नाही. ती दोघं पण गेली. घरातली पण नाही जेवली. आणि ह्याचा या चाललेला हा. अम्मा माझं ऐका ना तुम्ही. जे काय होतं ना ते बच्ची काकीमुळे होतंय. जो ताप डोक्यात कधी संपलो ना कळत नाही या. अम्मा माझं ऐका ना तुम्ही. काय एक बोला नको. बस थाय सर. अम्मा बस म्हणताय ना. मी नाही बसणार आहे. बस अम्मा गो बस थाय सर. बस बस म्हणताय अम्मा. ना. बस बस अम्मा. बस बस बस. काय चालला या? हो आहे. देवानी पण ना पाठ फिरवलेली या. ते पण आता पाठीशी उभा राहतील असं वाटत नाही. तुझ्या तोंडाक लगाम घाल. या सगळं अडवला जाता हा ना त्या सगळ्या ह्याच्यामुळे. हे पूर्वा, हे पूर्वा काय झालंय? नाही काय नाही. चल आपण जाऊया घरी. हो जाऊया. तू रडू नकोस. डोळे पुस. अरे जाऊया आपण. काय झालंय मला सांग. विनय मी लग्न केलं आणि त्या घरातनं बाहेर पडले. मी सुटले रे. पण घरातले बाकीचे सगळे अजूनही संकटात अडकले. कावेरी काकीची पण खूप काळजी वाटते रे. आजवर तिला काही झालं ना तर मी होते तिच्या सोबत. तिला सावरायला होते मी. पण आता माझ्या पाठीमागे काय होत असेल ना नाही कळत रे मला. तिने खूप काळजी वाटते कावेरी काकीची. काळजी करून आपण काहीही करू शकत नाही. आणि आपण आहोत ना त्यांच्या सोबत. हे बघ जे होतंय ते थांबवणं कदाचित आपल्या हातात नाहीये. त्याची जास्त भीती वाटते मला. नाही बघ पूर्वा, घाबरू नको. कावेरी काकी जशी तुझ्या मागे उभी होती तशी आता तू खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि पूर्वा मला खात्री आहे वादळ कितीही मोठं असलं ना तरी एक दिवस नक्की शांत होईल. या बघ सरिता, सगळ्यांका जेवणा वाढून घे. आणि जी 2 ताटं वाढलेली असत ना अभिराम आणि कावेरी जेवते. पूर्वा आणि तिचो घो न जेवताच गेली. त्याचा वाईट वाटता. पण नक्कीच काहीतरी इग्न टळलेला असा. बाय काय या? अरे रोज जेवणाची ताटं तर भरलेली होती. मग कोण जेवून गेला? अहो कोणच नव्हता ऐसट. अण्णा तू जा करू बघतस ता मी साध्य होऊक देणार नाही. बघ तुझी काय अवस्था करून ठेवताय ती.